असं म्हणतात की आपण चांगले असलं की सगळे जग चांगले वागतं, पण खरं सांगू, आपण जेवढे जास्त चांगले वागू ना, लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात. चुका तेव्हा जास्त दिसायला लागतात जेव्हा हृदयातलं प्रेम कमी व्हायला लागतं. आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. लोक फक्त टाइमपास साठी प्रेमाने बोलतात आणि आपण त्याला प्रेम समजून बसतो. खरं बोलून राग आला तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका, कारण खरं माहीत पडलं तर खूप त्रास होतो. प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज असते त्या नात्याची, आणि माफ तोच करतो ज्याला कदर असते प्रेमाची. कुंडलीच्या रेखांमध्ये राजयोग असल्याने कोणी राजपद प्राप्त करीत नाही. त्यासाठी नियतीच्या पटलावर तलवारीने भविष्याच्या योजना कोराव्या लागतात. दोन पक्षी एकत्र येतात, काडी काडी जमवून घरटे बनवतात, पिल्ल्यांना जन्म देतात, पिल्ल्यांची काळजी घेतात, कष्ट करतात, चारा पाणी खाऊ घालतात, त्यांना उडायला शिकवतात. पिल्ले मोठी झाली की चारा पाणी शोधण्यासाठी दूर निघून जातात आणि शेवटी उरतात फक्त दोघेच. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसले की समजून जा घर श्रीमंत आहे. कोणतंही समर्थन मूळ दुःखाची हकालपट्टी करू शकत नाही. वरपट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी, आज जखम आहे ती त्याची त्यालाच ठसठसत असते. अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. ज्या कार्यात चळवळीत प्रत्येक माणसाला निश्चित स्वरूपाचं काम करावं लागतं, ती चळवळ सगळ्यांना नकोशी असते. कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते. तुलना आणि ईर्ष्या करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका, कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो ना, तसेच कोणाच्या तरी मागेही असतो. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. आयुष्यात चुका केल्या तरी चालतील, पण कधी कोणासोबत चुकीचं करू नका. वडिलांशिवाय आयुष्य म्हणजे देवाशिवाय मंदिर. स्वभावात थोडा तरी तिखटपणा असावा, नाहीतर लोक उसाप्रमाणे चावून खातात. आपल्या मागं कोण काय काय बोलतंय याकडे दुर्लक्ष करायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात म्हणून ते मागे बोलतात, पुढे नाही. जेव्हा पहिला प्रेम अर्ध्यावर सोडून जातं, तेव्हा अचानक आलेली दुसरी व्यक्ती आयुष्य पुन्हा जगवायला शिकवत असते. आपल्या विरुद्ध कार्य करणाऱ्यांना आपण थांबवू तर नाही शकत, पण आपला टाइम आल्यावर त्यांची लायकी नक्की दाखवू शकतो. वेळेकडून एक गोष्ट शिकलो, ज्याची वेळ खराब असते त्याचे सख्खे पण त्याची मस्करी करायला उभे असतात. काळ संघर्षाचा आहे, पण होईल सगळं ठीक, कारण आपलं कष्ट मनापासून आहे. अपमान बाहेरच्यांनी केला तर विसरता येतो, पण जवळच्यांनी केलेला अपमान आयुष्यभर लक्षात राहतो. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यात व्यस्त आहे मी. मला कुणाच्या फालतू बोलण्याकडे लक्ष द्यायचा वेळ नाही. कुणाच्या आयुष्यात पर्याय म्हणून राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी पण चांगलं असतं. जिथं आपली इज्जत केली जात नाही त्यांच्या वाऱ्याला पण आपण उभं राहत नाही. आपण आपले समजून लोकांना जवळ करतो आणि ते शेवटी लायकी दाखवून जातात स्वतःची. काही लोकांना आपलं मोठं होणं नेहमीच खपत असतं. आपल्यासाठी त्यांना होणारा आनंद हा फक्त नावालाच असतो. ज्यांच्या डोळ्यासमोर आई वडिलांचं कष्ट असतात, ते चुकीची गोष्ट करताना 1000 वेळ विचार करतात. बदललेले रंग चित्रात चांगले दिसतात, माणसात नाही. सहज सगळं मिळालं असतं तर सगळे श्रीमंत असते. आज आयुष्यात खूप लोक भेटले, पण जे भेटले ते सगळे खोटारडेच भेटले. गरजेनुसार बाप बदलणं चांगलं जमतंय आजकाल लोकांना.
खूप गोष्टी गमावल्या आणि तेव्हा समजलं आपल्या नसणाऱ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न उरलेलं थोडं सुद्धा हिरावून घेतात.